एका 8 वर्षाच्या मुलाची आई वारल्यामुळे वडील दुसरं लग्न करतात आणि थोड्या दिवसात आपल्या मुलाला विचारतात की बाळा, ह्या आईमध्ये आणि त्या आईमध्ये तुला काय फरक वाटतो? तेव्हा तो मुलगा बोलतो की बाबा, ती आई खूप खोटारडी होती आणि ही आई एकदम खरी बोलते. तेव्हा वडील हरबडतात आणि आपल्या मुलाला विचारतात. तेव्हा तो मुलगा म्हणतो की बाबा, ती आई मला नेहमी म्हणायची मस्ती करू नको नाहीतर तुला जेवायला देणार नाही. तरी पण ती आई अख्ख्या गावातून मला शोधून आणायची आणि स्वतःच्या हाताने चारायची. आणि ही आई पण तशीच बोलते, मस्ती करू नको नाहीतर तुला जेवायला देणार नाही. आणि बाबा, सकाळपासून मी खरंच उपाशी आहे. तेव्हा वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं आणि तेव्हापासून ते मुलाची काळजी घ्यायला चालू करतात. ह्याच्यावरून हे समजतं की जगामध्ये कोणत्या पण आया येतील, पण आपल्या आईसारखी, खऱ्या आईसारखी कोणतीच आई होऊ शकत नाही. म्हणून मुलांनो, आपल्या आयुष्यामध्ये जी आई आहे ना, तिला जपायला शिका. नाहीतर ज्यांच्याकडे आई नाही ना, त्यांना त्या आईची व्हॅल्यू विचारा, मग समजेल तुम्हाला त्या आईची व्हॅल्यू काय असते. म्हणून सांगते, ज्यांच्या आयुष्यामध्ये आई आहे ना, तिलाच खरंच जपायला शिका. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज शेअर करायला पण विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.